लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला। राहत्या घरात स्वतःवरती गोळी झाडून घेतली, मात्र कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मनोहरेंचे प्राण बचावलेत। दरम्यान मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही। या घटनेनंतर मनोहरे यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यांची हिस्ट्री अशी होती की गनशॉट इंजुरी आहे। त्या अनुषंगाने आपण CT स्कॅन केले असता जी इंजुरी आहे गोळी आरपार म्हणजे ब्रेनला आपल्या कवटीला पार करून बाहेर गेलेली आहे। ब्रेनच्या काही पार्टला इंजुरी आहे आणि मध्ये काही कवटीचे हाडाचे फ्रॅक्चर झालेले जे छोटे छोटे तुकडे आहेत ते ब्रेनमध्ये पसरलेले असल्याने आपल्याला त्यांच्यासाठी सर्जरी आपण प्लॅन करत आहोत। सध्या तरी प्रकृती स्थिर आहे। सर्जरीच्या नंतर आणखीन आपल्याला डिटेल सांगता येईल। त्यांची प्रकृती सध्या स्थिर जरी असली तरी जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे। त्याच्यामुळे नेमकं काय कारण आहे आत्महत्येचं ते अद्यापर्यंत आम्हाला पण समजलेलं नाही आहे। घटनास्थळावरून आम्ही पोलिसांनी वापरण्यात आलेलं वेपन आणि बुलेट आणि काही वस्तू आहेत त्या साऱ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। आमचा तपास आम्ही पूर्ण केलेला आहे। अद्यापर्यंत आम्हाला ही कारणाची माहिती मिळालेली नाही। जोपर्यंत जबाब मिळणार नाही आहे आयुक्त साहेबांचे तोपर्यंत क्लिअर होणार नाही आहे। आमचा तपास सुरू आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत। निशांत, आयुक्तांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतलेली आहे, कारण अजून कळू शकलेलं नाहीये, नेमकं काय घडलं? लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी 40 तासापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्या घटनेला आता 40 तास उलटून गेलेले आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। औषधोपचाराला ते प्रतिसाद देत आहेत। त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली। आरोग्य उत्तम पद्धतीनं त्यांच्यात सुधारणा होती आरोग्यात। मात्र अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। मागील 40 तासात पोलिसांनी अद्यापपर्यंत ही माहिती दिलेली नाही आहे की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणासाठी केला। फक्त त्यांनी एवढीच माहिती दिलेली आहे की त्यांनी ज्या रूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्या रूममध्ये असणारी त्यांची पिस्तल, परवानाधारक आणि त्याच पद्धतीनं बुलेट आणि काही कागदपत्र, त्यांची 2 मोबाईल हे पोलिसांनी जप्त केली आहेत आणि त्यांचा तपास सुरू आहे। मात्र आत्महत्येची कारणं अद्याप समोर आलेली नाही जो प्रयत्न त्यांनी केला होता। सर्वात मुख्य बाब ही आहे की काही कार्यालयीन कामकाजाचा त्यांच्यावर दबाव होता का किंवा कौटुंबिक काही कलह होता का। यापूर्वी ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथल्या काही ज्या चौकशा सुरू आहेत त्या संदर्भातला काही दबाव होता का, असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत की नेमके या कारणामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चर्चा फक्त होते, मात्र ठोस माहिती समोर येताना दिसत नाही आहे। पोलिसही काही सांगत नाही आहेत किंवा त्यांचे नातेवाईकही याबाबत काही बोलताना दिसत नाही आहेत। यामुळे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।